बाबासाहेब देशमुख. अध्यक्ष महाराज, आत्ताच मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं, निश्चितपणे हे सरकार, केंद्र सरकार टीबी मुक्त देश करण्यासाठी प्रयत्न करते, त्याबद्दल सरकारचं अभिनंदन. पण माझी आपल्या माध्यमातून सरकारला काही प्रश्न आहेत की हा संसर्गजन्य रोग आहे आणि ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत, बस स्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल, त्या बस स्थानकावरती जे व्यावसायिक आहेत किंवा पाणी विकणारी काही मुलं असतील, खाऊ विकणारी काही मुलं असतील, यांना आपण रेल्वे स्टेशनच्या आवारात आणि बस स्थानकाच्या आवारात त्यांची टीबीची चाचणी कंपल्सरी करणार आहात का? रेल्वेमध्ये जे काही मुलं फिरतात ते पाणी आणि खाऊ विकताना त्यांना एखाद्या त्या मुलाला जर टीबीचा आजार असेल, XDR सारखा आजार असेल आणि तो जर एखाद्या डब्यामध्ये खोकत असेल तर त्या व्यावसायिक धारकामुळे हजारो नागरिकांना हा संसर्गजन्य रोग तयार होऊ शकतो. तर यासाठी केंद्र सरकार आणि आपलं राज्य सरकार काय निर्बंध घालणार आणि त्यांची चाचणी केल्याशिवाय त्यांना परवानगी देणार का, हा माझा प्रश्न आहे. आणि त्याच्यावरती निश्चितच विचार केला गेला पाहिजे. ज्या ठिकाणी फूड स्टॉल्स असतील किंवा ह्या रिलेटेड जे काही सर्व्हिसेस चालतात त्या ठिकाणच्या विक्रेत्यांच्या तपासण्या केल्या तर निश्चितच ह्या आजाराचा प्रसार होणार नाही. पण ह्याच्यावरती निश्चित बैठक घेऊन आम्ही विचार करू की अशा पद्धतीचा एक काही कायदा किंवा रिगरस टेस्टिंग अशा लोकांची करता येते का, आणि निश्चित ह्याच्याने सुद्धा टीबीचं संख्या कमी होण्यात मदत होणार आहे. चांगलं आपला जो विषय आहे तो चांगला आहे. श्रीमती मनीषा चौधरी.